लेबर पेन्स नाहीयेत हे. हिची सोनोग्राफी करायला लागेल. लवकर सोनोग्राफी करा आणि रिपोर्ट आणा. डॉक्टर यशस्वींनी जरा ब्रेक घे असं सांगितलंय, म्हणजे चिंगीच्या केसमधून बाहेर यायला जरा वेळ मिळेल ना म्हणून. अगं एक डिलिव्हरीची केस आली आहे, त्या बाईच्या पोटात बाळानं पोटे गेली. ती बाई सारखं आपलं मला मुलगाच होऊ दे मुलगाच होऊ दे असं म्हणत होती. या आधी 2 मुलींची धोंड गळ्यात पाडून घेतली. या वेळेला मुलगाच व्हायला पाहिजे. तुमच्या मुलीला सांगा या खेपेला मुलगाच हवा. हे कोणाच्या हातात असतं का? तुम्हाला मुलगी झालीये. मी दळपत्री ना, मी मुली जन्माला घालते ना, मला जगायचंच नाहीये. तुम्ही तिची समजूत घालाल डॉक्टर, नाहीतर माझी सुषमा. सुषमेच्या आई वडिलांना बघून असं वाटलं ना त्यांच्यासाठी काहीतरी करावं. आपण काय करणार आहोत? आपण सुषमाच्या नवऱ्याशी बोलू शकतो, पण मग परत मला जनार्दन सरांचं वाक्य आठवतं की कुठल्याही पेशंट्स बरोबर पर्सनल होऊ नका. डोंट क्रॉस द लाईन. पण मग ही लाईन कोण आणि कशी ठरवणार? काही नाही. मला तर वाटतंय ना ती सुषमा उगाचच एवढी पॅनिक होती. आय मीन तिने सरळ जावं आणि राहावं तिच्या नवऱ्याकडे. तिचंही घर आहे ना ते. एवढं काय घाबरण्यासारखं? तिची सासू खूप डॉमिनेटिंग असणार म्हणून ती बिचारी घाबरत असेल. मी तर विचारही करू नाही शकत अशा कुठल्याही माणसाशी डील करण्याचा. आय मीन काय आहे हे? आज शपथ सांगतो, आमच्या गावाकडचे असते ना तर आबाने कार्यकर्ते वाटून सुद्धा सारखा सरळ केला असता. अरे निवडून येत नाही म्हणून उमेदवार बदलणं इतकं सोपं आहे का ते? तुम्ही दोघं जण ना जरा जास्तच इमोशनल होते त्या सुषमाबद्दल. आय मीन ऑल ऑफ दिस इज नन ऑफ आवर कन्सर्न. बरोबर आहे तुझं. मला सांग अंजली, जर सुषमाताईंना परत निवडणुकीला उभं राहायचंच नसेल तर आपण चर्चा करून काय फायदा आहे अगं? नाहीतर पुन्हा वर्षभराने सुषमाताई मत मोजण्यासाठी आपल्याच हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचं. मग काय करायचं? पण फक्त तिला मुलगा होत नाहीये म्हणून तिला सतत त्रास देणार असतील ना तर आपण काहीतरी केलं पाहिजे. हॅलो, तू विसरतेस का? आय एम हँडलिंग दिस केस, सो लेट मी डिसाइड. ओके अनु, केस ही केस असते. ह्यात तुझं माझं कुठून आलं? पेशंट महत्वाचा आणि त्याची ट्रीटमेंट महत्वाची आहे. मला नाही वाटत. केस महत्वाची आहे, ट्रीटमेंट महत्वाची, मला सगळं मान्य. पण ती केस कोण हँडल करते ना हेही तितकंच महत्वाचं असतं. नाही तर उद्याला उठून कोणी कुठलीही केस हँडल केली असते, नाही का? पण तसं होत नाही. माणसं बघून केसेस असाइन केल्या जातात. म्हणून सांगते, ही केस माझ्याकडे आहे ना, मग ती माझ्याकडेच राहील आणि त्या केसशी रिलेटेड सगळे डिसिजन्स माझ्याकडे राहतील. कळलं? अनु, प्लीज स्पेअर मी. गुड नाईट. ए सिनियर राधा, गुड नाईट. अंजली, माझं ना युतीतल्या कार्यकर्त्यासारखं झालं. कुठल्या पक्षाची बाजू घ्यायचं काहीच कळत नाही अगं. खरंच. गुड नाईट. पप्पा, तुझ्या राज्यात सगळ्यांना सुखी ठेव, पण खास लक्ष माझ्यावर ठेवा. गुड मॉर्निंग अंजली मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मॅडम ही घ्या फुलं, तुमच्यासाठी आणली आहेत. माझ्यासाठी? हाऊ स्वीट, थँक्यू. अंजली मॅडम, असं असतं आमच्यासाठी कधी कोणी काय आणतं का? अरे विठ्ठल, तुझ्यासाठी फुलं आणून तू काय गजरा मारणार आहेस का? आरामात येऊ दे, व्यवस्थित. मागडी वस्तोय. अंजली मॅडम, अरे कोणीतरी अंजली मॅडमला बोलवा. आरामशीर, व्यवस्थित व्यवस्थित येऊ दे. हा. अरे गुड मॉर्निंग मॅडम.
आणि बाईंनी पण नमस्कार सांगितले तुम्हाला. त्यावर बघू नका तोंड खाली ठेवा. तुम्ही आणि हे काय आहे? हे तुमच्यासाठी बाईनं पाठवलंय एकदम सुपरवाइज गिफ्ट. सुपर सरप्राईज म्हणायचंय का दादा तुम्हाला? ओ तेच तर म्हणालो मी. तेच आहे ते. तू पण काय त्याचं काय आहे मॅडम, तुम्ही आपल्या भाईचा जीव वाचवला की नाही म्हणून भाईला खुश झाले. अहो मॅडम तुम्ही जर नसते तर आमचा भाई नसता. हे बघ भाईला जर काय झालं ना तर खूप मोठा राडा होईल. तूच काढायची गोळी. आमच्या भाईचा जीव आमच्यासाठी लय अनमोल आहे. आणि गुड न्यूज अशी ना मॅडम की आज आमच्या भाईचा बर्थडे. आज तुम्ही नसते तर भाईच्या 13व्याचा जेवलो असतो आम्ही. माहित मग कसं आहे भाई स्वतःच येणार होते पण ते पॉसिबल नाही ना. मग बाई म्हणले कसं तू जा फुलन फुलाची पाकळी मॅडमला दे. कसं पण चांगलंय मस्तच. न मागता बिनविरोध पाठिंबा. दादा मला हे नकोय. नाही म्हणजे प्लीज तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. पण अहो हे माझं कर्तव्यच आहे. आणि माझ्याऐवजी जर दुसरा कुठलाही डॉक्टर असता ना तर त्यांनी तेच केलं असतं. प्लीज हे परत घेऊन जा. नो मॅडम, हे जर मी परत घेऊन गेलो तर भाई नाराज होईल. मी नाही घेऊन जाऊ शकत. नाही दादा हे गिफ्ट घ्यायला मला नाही आवडणार. नाही प्लीज तुम्ही भाईंना जाऊन सांगा काही गैरसमज नका करून घेऊ. पण खरंच मी नाही घेऊ शकत हे गिफ्ट. आणि तुम्ही त्यांना जाऊन माझ्याकडून थँक्यू सांगा. म्हणावं लवकर बरे व्हा तेच खरं गिफ्ट असेल माझ्यासाठी. राहील आता तुम्ही नाराज झाला तर परत भाई नाराज होणार आणि मग त्यापेक्षा मी घेऊन जातो. उचल. नाही म्हणते उचल. मॅडम नाही म्हणताय तुम्ही पण एकदा विचार करा बर. सदा तायडे लय मोठा भाई इकडचा. विठ्ठल ते असतील भाई या एरियातले पण आपल्या मॅडम सुद्धा मोठ्या ताई आहेत. कळलं ना? 101% खरं बोलली मावशी. बरं ते सगळं जाऊ द्या. हे आपलं कार्ड. या एरियामध्ये तुम्हाला कोणी बी त्रास दिला छेडछाड केली ह्या लय आयटम होत असतं तिथे. आपल्याला याद करायचं मॅडम तुमची सेवा केली म्हणजे भाईला बी बरं वाटेल. काय ठेवा आपलं कार्ड. अहो ठेवा. दादा मी एक सांगू का? मला पण द्या ना तुमचं कार्ड. काय मला पण जाम परेशान करते ती सिनियर राधा. खरं आहे. द्या मला पण कार्ड द्या प्लीज. नंबर आहे कार्डावर. हे घे ना. हे ठेव हा सांभाळून. चला येऊ का? अंजली मॅडम येतो. नमस्कार. जय महाराष्ट्र दादा. जय जय महाराष्ट्र. चला माणूस आहे. चला आता कामाला लागूया ना आपण. उशीर झाला ऑलरेडी. अरे देश का नेता कैसा हो अंजली ताई जैसा हो. वाह ताई. झालं. चला चला ताई. ते आज कोणत्या मतदारसंघाचा दौरा आहे? चल सांगते. ताई बडकल्या. मी नाही पाजणार मी. हे बघा नवीन जन्माला आलेल्या बाळाला आईच्या दुधाची गरज असते. त्याला दुसरं काही पचत नाही. आईचं दूध मिळालं नाही तर डेफिशियन्सी होईल. आणि जर तसं झालं तर जबाबदारी कोण घेणार? सुषमा असा हट्ट करू नकोस बाळा. तुझ्या बाळासाठी तरी डॉक्टरांचं ऐक. आणि तुझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्या बाळाकडे कोण बघणार? होऊ द्या आई बरं वाईट. तसंही मला जगायचं नाही. हे असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना. कुणाला पडली आहे माझी. नवरा तोंड बघत नाही. सासू घरात घेत नाही. काय उपयोग आहे जगून. डॉक्टर मला मरू द्या. डॉक्टर प्लीज मला मरू द्या. प्लीज
सर कालपासून अशीच वागते, चेक पण करू देत नाही. हे बघा, तुम्ही तरी समजावत आहे. वीकनेस वाढत चाललाय. सुषमा नाही सर काय करायचंय? आता एकच ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या मुलीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. आम्ही त्यांना इथे ठेवू शकत नाही. आणि त्यांनी जर असाच हट्ट सुरू ठेवला आणि त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, त्यांच्या बाळाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर तुम्ही आम्हाला जबाबदार धराल, जे मला नको आहे. सो लवकर निर्णय घ्या. लेट मी. येस. असं काय करताय जावई बापू? अहो, आपल्याच पोटी जन्माला आलेल्या जीवाशी असं कोणी वागतं का? अहो, काय झालं तरी ती तुमची मुलगी आहे आणि सुषमा तुमची बायको आहे. हो, माय लेकरू तुमची वाट बघतंय. तुम्ही इकडे या. हो, हवं तर मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही इकडे या. अहो, तुम्ही नाही आलात ना तर सुषमा औषधं घेत नाहीये, नाही घेणार म्हणते सरळ. हॅलो 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 जावे. काका, हा बोला. अहो मी तुम्हालाच शोधत होते. ती सुषमा कोणाचंच ऐकत नाहीये, औषधं घेत नाहीये, तिची तब्येत बिघडेल. मग मी आता काय करू सांगा डॉक्टर? अशी एखादी व्यक्ती आहे का की ज्याचं सुषमा ऐकते? तर तिला ताबडतोब बोलवून घ्या. अशी एकच व्यक्ती आहे हो, ती म्हणजे तिचा नवरा. तो इथे यायलाच तयार नाहीये, ऐकतच नाहीये काही. हे बघा काका, कोणाला बोलवायचं कोणाला नाही हा तुमचा प्रश्न आहे. मी फक्त एवढंच सांगेन की जे काही करायचं ते लवकरात लवकर करा, कारण सुषमाची तब्येत बिघडत चालली आहे. प्लीज. तुम्हाला पूर्ण बरं वाटलेलं नाहीये अजून. तुम्ही का घाई करताय मला घरी सोडा म्हणून? हा, इथून पूर्ण बरं झाल्याखेरीज या हॉस्पिटलमधून जायचं नाही. अहो पण डॉक्टर, थोडी अडचण होती. मी तुम्हाला पैसे मागितलेत कधी? हा, तुम्हाला फी द्यायचीच असेल ना तर फक्त इतका माझा हट्ट पुरवा की पूर्ण बरे व्हा आणि मग या हॉस्पिटलमधून जा. हट्ट करायचं नाही, ठरलं? चला, औषधं ती चालू ठेवा आणि 1-3 दिवसांनी अजून एक्सरे लागेल मला. सर. अरे अंजली. सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला वेळ आहे का? ये ना. सर, आपल्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये एक सुषमा नावाची पेशंट आली आहे. सुषमाची ही 3री वेळ आहे डिलिव्हरीची आणि तिच्या सासूने तिला सांगितलं होतं की ह्या वेळेला मुलगाच झाला पाहिजे, पण तिला झाली मुलगी. आणि मग मुलगा झाला नाही म्हणून सासूबाईंनी त्या सुषमाला दोषी ठरवलं. हो सर, पण प्रॉब्लेम फक्त तेवढाच नाहीये. सुषमाला मुलगी झाली हे कळल्यानंतर तिची सासू बाळाला आणि तिला न भेटताच हॉस्पिटलमधून निघून गेली आणि सुषमाच्या नवऱ्याला सुद्धा सोबत घेऊन गेली. सुषमाचे आई वडील हॉस्पिटलमध्येच होते तर त्यांना ती भेटली आणि म्हणाली की पुन्हा आता सुषमाला कधीच सासरी पाठवू नका. अंजली, 25 वर्षापूर्वी मी हे नर्सिंग होम सुरू केलं आणि नर्सिंग होम सुरू केल्याच्या पहिल्याच वर्षी ही अशी सेम केस माझ्याकडे आली होती.
आणि आज 25 वर्षानंतर पुन्हा तीच केस माझ्याकडे येते तशीच. दुर्दैव आहे खरंच. या लोकांची मानसिकता कधी बदलणार आहे कळत नाही. खरंय सर, मला ना सुषमाच्या आई वडिलांची जास्त काळजी वाटते. कारण एकीकडे त्यांची मुलगी बरी नाहीये म्हणून त्यांचा जीव अर्धा होतोय आणि दुसरीकडे सुषमा उपचाराला तयारच होत नाही. म्हणजे नक्की काय करावं ना हे मलाही कळत नाही. ही सिच्युएशन कशी हँडल करावी, शब्दांनी की औषधांनी? डॉक्टर सप्रेंनी सगळी ट्रीटमेंट लिहून दिली असेलच. त्यामुळे एक डॉक्टर म्हणून तुला जे योग्य वाटेल ते तू सुषमा सोबत कर. पण एक माणूस म्हणून तुला जे योग्य वाटेल ते तिच्या आई वडिलांसोबत कर. यू आर राईट सर. थँक्यू सो मच. भूक लागली का बाळाला? भूक लागली का? आईकडे जायचं का? आईला म्हणावं भूक लागली. सुषमा, रवीना, सुषमा को देखा तुमने? नहीं, मुझे नहीं पता, मैं तो सोई थी. तुम्ही सुषमाला बघितलं का हो? इथली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं मॅडम? इथली पेशंट कुठे गेली आहे? अरे लावलेले सलाईन काढून निघून गेली. तुमचं लक्ष कुठे असतं? अहो मॅडम, आम्ही कुठे कुठे बघायचं? नीट उत्तर दे हा विठ्ठल. वर तक्रार करेन बघ. कोण समजतोस कोण तू? तुला नीट उत्तर. काय झालं सिस्टर? काय गडबड आहे? सर, इथली पेशंट निघून गेली आहे. लावलेले सलाईन काढून निघून गेली आहे. मी फीडिंग करायला आले तर जागेवरच नाही पेशंट. पेशंट कुठे आहे? सर, मी अगदी 10-15 मिनिटापूर्वी आले तेव्हा होती इकडे. इनफॅक्ट ती झोपली होती म्हणून मी तिला सलाईन पण. सर, सुषमा मगाशी झोपेचं नाटक करत होती. नॉनसेन्स. ड्युटी करता काय? एक पेशंट सलाईन काढून निघून जातो हॉस्पिटलमध्ये, कुणाचं लक्ष नाही तिकडे. शोधा तिला. टेरेसवर जाऊन चेक कर पहिल्यांदा. हो सर. ताबडतोब शोधा. मला इथं हवं पेशंट लगेच. अरे यार, कुठे गेली असेल ही? काय एवढ्या घाईत कुठे चाललाय? अगं ही सुषमा कुठे गायब झाले काय माहित. सगळे शोधतात तिला. म्हणजे कुठे गेली आहे? काय माहित नाही अगं. अख्खा हॉस्पिटल शोधताय. तू कॅन्टीन मध्ये बघितलंस का? नाही. हा माझा तिथे बघ, मी या बाजूला जाऊन बघते. हा चल. पूजा, मॅटर्निटी वॉर्डमध्ये सुषमा नावाची पेशंट आहे, ती सापडत नाहीये. इथे दिसली तुला? नाही मॅडम. दिसली तर लगेच रिसेप्शनला कळव. ओके. ठीक आहे. ओके. ए वसंता, ते सुषमाला इकडे कुठे पाहिलं का बाहेर? कोणती रे? अरे तिने का प्रेग्नन्सीसाठी आलेली आहे. नाही रे. सिस्टर, एकच मिनिट. मटर्निटी वॉर्ड मधली कुठली बाई इकडे दिसली का तुम्हाला? नाही. नक्की? नाही. आणि आम्ही पेशंटला ओळखतो आणि अशी कोण बाई आलीच नाही. ओके, थँक्स.
सुषमा